This conference will now be recorded. नमस्कार. आयुर्वेद अध्ययन नांदेड तर्फे आयोजित व्याख्यानमालेच्या आजच्या 38व्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज वैद्या मीनाक्षी काळे आपल्याला ज्वरातील अवस्थिक चिकित्सा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हॅलो हॅलो येतोय आवाज? येतो? हा, ठीक आहे. नमस्कार. तर आज आपण चरक चिकित्सा स्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जे ज्वरातील अवस्थिक चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे, आज आपण त्या संदर्भातलं विवेचन पाहणार आहोत. तर आपण चिकित्सा स्थानामध्ये पाहिलं तर सुरुवातीला जे 2 अध्याय चिकित्सा स्थानामध्ये सांगितलेले आहेत ते म्हणजे रसायन आणि वाजीकरण अध्याय आहेत. आणि हे दोन्ही अध्याय स्वस्थ वृत्ताच्या संदर्भात आलेले अध्याय आहेत. मग जिथून ऍक्च्युअल व्याधींचं वर्णन आणि त्यांची चिकित्सा ही 3ऱ्या अध्यायापासून सुरू होते आणि जिथून व्याधींचे वर्णन सुरू होते तिथे सगळ्यात आधी त्यांनी ज्वर चिकित्सा अध्यायाचे वर्णन केलेले आहे. आणि जर आपण निदान स्थानामध्ये पाहिलं तर तिकडे सुद्धा ज्वर अध्यायाचेच प्रथम वर्णन केलेले आहे. तर असं का सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजे ज्वराचंच पहिलं वर्णन का केलेलं आहे? तर त्यांनी चरक निदान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्यामध्ये त्या संदर्भात त्यांनी एक श्लोक दिलेला आहे, तर आपण तो बघूया. चरक निदान स्थान अध्याय 1 श्लोक क्रमांक 16 पान नंबर 198. चरक निदान स्थान अध्याय 1 श्लोक क्रमांक 16. तर या श्लोकात ते काय म्हणतात? इह खलु ज्वर एवादो विकाराणाम उपदिश्यते तत्प्रथमत्वात शरीरिणाम. इह खलु त्यांनी या जे अष्टविध निदान त्यांनी वर्णन केलेले निदान स्थानामध्ये त्या संदर्भात त्यांनी म्हणलेलं आहे. पुढे ते काय म्हणतात की जे शरीराश्रित रोग आहेत त्या सगळ्या रोगांमध्ये ज्वराची उत्पत्ती ही सर्वप्रथम होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. टीकेमध्ये त्यांनी दिलेलं आहे, शरीरिणामची टीका त्यांनी दिलेलं आहे. काय म्हणतात ते? शरीरिणाम इति अनेन कामक्रोधादि मानसम रोगम प्रति न ज्वरस्य प्रथमत्वम इति दर्शयति. म्हणजे ते काय म्हणतात की जे शरीराश्रित रोग आहेत पण त्यांनी इथे मानस रोग एक्सक्लूड केलेला आहे, म्हणजे शरीराश्रित जे रोग आहेत त्या रोगामध्ये सर्वप्रथम ज्वराची उत्पत्ती होते असं सांगितलेलं आहे. तर आपण बऱ्याचदा आपल्या ओपीडी मध्ये सुद्धा बघतो की रुग्ण आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा अन्य व्याधींची जी लक्षणे घेऊन येतो, समजा कुष्ठाची लक्षणे, ग्रहणीची लक्षणे, जे काही अन्य व्याधींची लक्षणे घेऊन येतो त्यासोबतच रुग्ण आपल्याला कधी कधी स्वतःहूनच सांगत असतो की मला आतून ताप असल्यासारखं वाटतं, हाडीताप असल्यासारखं वाटतं. म्हणजे ते त्या व्याधीच्या किंवा त्या लक्षणांसोबतच ज्वराची जी काही लक्षणं आहेत त्यांचं सुद्धा ते असोसिएशन आपल्याला रुग्ण कधी कधी सांगत असतो. मग आपण यावरून असं म्हणू शकतो का की रुग्णाला म्हणजे प्रत्येक व्याधीमध्ये किंवा काही वेळा व्याधीमध्ये रुग्णामध्ये आपल्याला ज्वराचं असोसिएशन आढळतं का? तर आढळू शकतं आपल्याला, बऱ्याच वेळा असं दिसूनही येतं. म्हणून आपण रुग्ण इतिहास विचारत असताना प्रत्येक वेळी ज्वर इतिहास आहे का किंवा ज्वराची काही लक्षणे आहेत का या संदर्भात माहिती आपण रुग्णाला विचारायला पाहिजे. तर अष्टांग हृदयाचा जो निदान स्थान आहे तर त्या निदान स्थानामध्ये जर आपण पहिला अध्याय पाहिला तर त्यामध्ये त्यांनी पहिल्या अध्यायाचं नाव आहे तो सर्वरोग निदान अध्याय. आणि जर हा अध्याय आपण पाहिला तर या अध्यायामध्ये त्यांनी ज्वराच्या उत्पत्तीची जी कथा आहे ते यांनी या अध्यायात सांगितलेला आहे. आणि लगेच जो दुसरा अध्याय आहे त्या निदान स्थानामध्ये तर तो आहे ज्वर निदान अध्याय. आणि मग या अध्यायामध्ये त्यांनी ज्वराचे जे काही हेतू आहेत, संप्राप्ती आहेत, त्या सगळ्यांचं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. मग यावरून आपण असं म्हणू शकतो का की जर ज्वर उत्पत्तीची जी कथा आहे त्यांनी जर ते सर्वरोग निदान अध्यायामध्ये सांगितलेलं आहे तर ही कथा सर्व व्याधींना ऍप्लिकेबल असू शकते का? तर हो, असू शकते. आणि मग यावरून आपण असंही म्हणू शकतो की जे ज्वर निदान किंवा ज्वरासंदर्भात जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते फक्त ज्वरासाठीच नव्हे तर अन्य व्याधींसाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे. कारण सर्वप्रथम हे सर्वप्रथम ज्वराची उत्पत्ती सांगितलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे जे ज्वरासंदर्भात वर्णन आलेलं आहे ते ज्वरासोबतच व्याधींसाठी ऍप्लिकेबल आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, तर हे जे आज अवस्थानुसार जे चिकित्सा सिद्धांत किंवा जे अवस्थिक चिकित्सा त्यांनी सांगितलेले आहेत ते आपण अन्य व्याधीमध्ये सुद्धा वापरू शकतो.
किंवा ही अवस्था अन्य व्याधींमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. मग आपण आज काही एक्झाम्पल सुद्धा पाहणार आहोत. ते जे चिकित्सा स्थानाच्या किंवा सूत्रस्थानामध्ये किंवा विमान स्थानामध्ये जे अन्य अध्यायात या सिद्धांताच्या आधारे सांगितलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत आणि यावरून आपल्याला हे सिद्धांत आणखीन स्पष्ट होतील. म्हणजे यामध्ये या सिद्धांतामध्ये आपण आज घृतपान कधी द्यावे, वमन कधी द्यावे, विरेचन कधी द्यावे, बस्ती कधी द्यावा, या सगळ्यांच्या जे काही अवस्था सांगितलेल्या आहेत ती फक्त आपल्याला अवस्था समजली तर चिकित्सा करणे आणखीन सोपे जाते. मग आपण सर्वप्रथम आज या अवस्थित चिकित्सेचं महत्व काय आहे ते आपण पाहूया. तर आपल्याला माहिती आहे की अवस्थित म्हणजे चिकित्सा करत असताना किमान 10 गोष्टी बघणे हे सगळ्यात महत्वाचे आहेत. तर या 10 गोष्टी कोणत्या आहेत? तर ते चरकांनी सूत्रस्थानाच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. तर आपण ते आधी बघूया. चरक सूत्रस्थान अध्याय 15 श्लोक क्रमांक 93 श्लोक क्रमांक 5 पेज नंबर 93. तर या अध्यायामध्ये काय म्हणतात ते चरक सूत्रस्थान अध्याय 15 श्लोक क्रमांक 5 वरून 6वी ओळ आहे. तर या श्लोकात ते काय म्हणतात, सूक्ष्माणी ही दोष भेषज देश काल बल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृती वयसाम अवस्थांतराणी. पहिलाच जो शब्द आहे तो त्यांनी सूक्ष्माणी असं सांगितलेला आहे. सूक्ष्माणी म्हणजे काय, म्हणजे या जे पुढे काही त्यांनी फॅक्टर सांगितलेले आहेत किंवा पुढच्या जे काही त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत या सर्व गोष्टींचा आपण सूक्ष्म पद्धतीने आपल्या विमल विपुल बुद्धीने विचार करायला त्यांनी सांगितलेला आहे. आणि या श्लोकात आपण जर पाहिलं तर काल हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर त्यांनी सांगितलेला आहे. आणि हा जो काल आहे तो काल म्हणजे काय, तर व्याधीची अवस्था. म्हणजे चिकित्सा करत असताना व्याधीच्या अवस्थेचा विचार करणे हे अनिवार्य आहे आणि तितकेच महत्वाचे देखील आहे. आता हे व्याधीची अवस्था काय आहे तर आपण ते बघूया. तर म्हणजे चिकित्सा करत असताना किंवा चिकित्सा आपल्याला म्हणजे चिकित्सा फलदायी तेव्हाच होऊ शकते किंवा तेव्हाच ठरू शकते जेव्हा आपण या कालाचा विचार करू. तर हे जे काल आहे हे काल 2 प्रकारचे सांगितलेले आहेत. त्यांनी ते वाग्भट सूत्रस्थानाचा जो पहिला अध्याय आहे या अध्यायामध्ये त्यांनी कालाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. वाग्भट सूत्रस्थान अध्याय 1 श्लोक क्रमांक 24. तर या अध्यायात ते काय म्हणतात की क्षणादी व्याधी अवस्था च कालो भेषज योगकृत. म्हणजे हे जे काल आहे हे 2 आहेत. कुठले कुठले, तर पहिला काल आहे तो क्षणादी. क्षणादीच्या टीकेमध्ये त्यांनी खाली दिलेलं आहे की क्षणादी म्हणजे कुठले काल झाले, मुहूर्त, आयाम, अहोरात्र, पक्ष हे सगळे झाले क्षणादी काल. म्हणजे याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मग आपण असं म्हणू शकतो की जे संहितेमध्ये सांगितलेलं आहे पूर्वान्ने वमनम देयम मध्यान्हे तु विरेचनम. मग हे जे सगळं आहे हे पूर्वान्न मध्यान्न हे जे काल आहे तर हे क्षणादीच्या अंडर येतं. त्याच्यानंतर दुसरा जो काल आहे तो म्हणजे व्याधी अवस्था. व्याधी अवस्था मग त्याचे त्यांनी सांगितलेले व्याधी अवस्था म्हणजे कोणते, सामावस्था, निराम अवस्था किंवा मृदू मध्य आणि तीक्ष्ण अवस्था. हे सगळे उदाहरण आपण या व्याधी अवस्थेच्या कालाच्या अंडर घेऊ शकतो. जे उदाहरण घ्यायचं झालं तर या जे आज आपण जे बघणार आहोत ते ज्वर चिकित्सेतला जो सामान्य चिकित्सा सिद्धांत किंवा तरुण ज्वरातले जे चिकित्सा सिद्धांत सांगितलेले आहे तर ते सांगताना काय म्हणतात, लंघनम स्वेदनम कालो यवागु तिक्तको रसः पाचनानी विपक्वानाम दोषाणाम तरुणे ज्वरे. काय म्हणतात ते तरुण ज्वरातील चिकित्सा सांगितलेली आहे त्यांनी. म्हणजे ही एक व्याधी अवस्था आहे. मग या व्याधी अवस्थेला म्हणजे या कालाला इतकं महत्व त्यांनी म्हणजे आपण जेव्हा रुग्ण बघत असतो तर कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत हे बघताना या कालाचा विचार आणि या कालामध्ये सुद्धा या व्याधी अवस्थेचा विचार करणं आपल्याला महत्वाचे ठरते. या अवस्थेसोबतच आयुर्वेदामध्ये व्याधी निदानाला देखील तितकेच महत्व आहे. तर चरक सूत्रस्थानाचा जो 20वा अध्याय आहे तर त्या अध्यायात त्यांनी या व्याधी निदानाचं महत्व सांगितलेलं आहे. तर चरक सूत्रस्थान अध्याय 20 श्लोक क्रमांक 20 पान नंबर 115. तर या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, चरक सूत्रस्थान अध्याय 20 श्लोक क्रमांक 20 रोगम आदौ परीक्षेत ततो अनंतरम औषधम. म्हणजे काय, तर सर्वप्रथम तुम्ही व्याधीचे निदान करा आणि त्यानंतर त्या व्याधीची चिकित्सा करा म्हणजे औषध डिसाईड करा. तर व्याधीचे निदान करणं म्हणजे काय, व्याधीचे निदान करणे म्हणजे त्या व्याधीची दोषावस्था किंवा व्याधीची अवस्था जाणून घेणे हे महत्वाचे आहे. आणि जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर मग काय समजून घेणं, व्याधीची अवस्था किंवा दोषावस्था समजून घ्यायची आहे तर काय समजून घेणे महत्वाचे आहे, तर त्यांनी ते चरकांनी सूत्रस्थानाचा जो आता आपण श्लोक पाहिला
सूत्रस्थानातला जो 15वा अध्याय आहे त्या अध्यायाच्या 5व्या श्लोकाच्या टीकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोषावस्था बघायची म्हणजे काय बघायची, तर चरक सूत्रस्थान अध्याय 15 श्लोक क्रमांक 5 त्याची जी 4थी ओळ आहे टीकेमधली वरून, तर त्या 4थ्या ओळीत ते काय म्हणतात, 4थ्या-5व्या ओळीमध्ये तत्र दोषस्य अवस्थांतराणी, दोषावस्था पाहायची म्हणजे काय बघायची, तर क्षयस तथा वृद्धी तथा समत्व, म्हणजे दोषांचा क्षय झालेला आहे, दोषांची वृद्धी झालेली आहे की दोष समावस्थेत आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणतात ते एवं ऊर्ध्वदेह गमनम तथा अधोदेह गमनम तिर्यक गमनम वा, म्हणजे दोष हे ऊर्ध्वदेह गमन झालेले आहेत की अधोदेह गमन, म्हणजे त्यांचे जे उत्क्लेश अवस्था किंवा जे काही लक्षणं दिसतात उत्क्लेशाची ती कुठे दिसतात, म्हणजे ऊर्ध्वदेह गमनात दिसतात की अधोदेह गमनात दिसतात की तिर्यक दिसतात ते पहा. त्याच्यानंतर तथा शाखाश्रयित्वम कोष्ठाश्रयित्वम मध्यम मार्गाश्रयित्वम, म्हणजे दोष शाखाश्रित झालेले आहेत की कोष्ठाश्रित आहेत की मध्यम मार्गाश्रित आहेत हे पहा. त्याचप्रमाणे आणखीन काय बघायला सांगितलेलं आहे, तथा स्वदेश गमनम परदेश गमनम, म्हणजे दोष हे स्वतःच्या स्थानात आहेत किंवा स्थान सोडून अन्य स्थानामध्ये त्यांचं गमन झालेलं आहे आणि मग त्यानुसार ती लक्षणे त्यांनी पाहायला सांगितलेली आहेत. त्यानंतर तथा स्वातंत्र्यमचे परतंत्रत्वमच, म्हणजे स्वतंत्ररित्या दोष प्रकुपित झालेले आहेत की परतंत्ररित्या, या सगळ्यांचा त्यांनी आपल्याला, आणि दोषांची अंश विकल्पना, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे. म्हणजे दोषावस्था पाहायची तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करणे हे महत्वाचे आहे. तर अशा या व्याधी अवस्थेचा आपण जर विचार केला तर याचा त्यांनी एक महत्वाचा म्हणजे फायदा म्हणता येईल किंवा याचा जे महत्व आहे तर त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर ते चरक निदानस्थानाचा जो 8वा अध्याय आहे तर त्या 8व्या अध्यायामध्ये त्यांनी चरकाचार्य म्हणतात, चरक निदानस्थान अध्याय 8 श्लोक क्रमांक 37 पान नंबर 229, तर या श्लोकात ते काय म्हणतात, श्लोक क्रमांक 37, तर आधी वरच्या श्लोकामध्ये 36व्या श्लोकामध्ये त्यांनी तिथे दोषांची किंवा रोगाची म्हणजे दोषांची अवस्था सांगितलेली आहे. तर त्या दोषांचा त्यांनी त्या ओळीत म्हणतात की सूक्ष्म पद्धतीने त्या दोषावस्थेचा तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर ते खालच्या ओळीत म्हणतात की व्याधी अवस्था विशेषान ही ज्ञात्वा विचक्षणः तस्याम अवस्थायाम चतुश्रेय प्रपद्यते, म्हणजे ते काय म्हणतात की या तुम्ही अवस्था विशेषानुसार जर औषधांचा प्रयोग तुम्ही करायला पाहिजे आणि त्यानुसारच त्या अवस्थेची चिकित्सा तुम्ही करायला पाहिजे. याने काय होते, चतुश्रेयाची म्हणजे जे धर्म अर्थ काम मोक्ष हे जे चतुश्रेय सांगितलेले आहेत तर या चतुश्रेयाची प्राप्ती होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे या व्याधी अवस्थेचं महत्व त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तर आतापर्यंत आपण या कालाचा आणि या व्याधी अवस्थेचं महत्व काय आहे हे पाहिलं आहे. आता आपण आपल्या मेन ज्वर चिकित्सेमध्ये जे अवस्था सांगितलेल्या आहेत त्याकडे आपण वळूया. तर नेहमी चिकित्सा करणे हा सेकंडरी पार्ट ठरतो, पण त्याआधी आपल्याला व्याधीची अवस्था ओळखणे ही महत्वाची असते. मग आपण जे सगळ्यात आधी वमनाच्या संदर्भात जे काही अवस्था सांगितलेली आहे ते आपण बघूया. तर त्या संदर्भात काय श्लोक आलेले आहे ते पाहूया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 3 श्लोक क्रमांक 146 आणि 47, पान नंबर 410. तर वमना संदर्भात चरकाचार्य काय म्हणतात की श्लोक असा दिलेला आहे त्यांनी की कफ प्रधानान उत्क्लिष्टान दोषान आमाशय स्थितान बुद्ध्वा ज्वरकरान काले वम्यानाम वमनैर्हरेत, म्हणजे त्या श्लोकात ते काय म्हणतात की त्यांनी ते कंडिशन सांगितलेले आहेत की ज्वरामध्ये किंवा अन्य व्याधीमध्ये, जसं आपण बघितलं की हे काही आज आपण सिद्धांत किंवा ज्या अवस्था बघणार आहोत ते आपण अन्य व्याधीमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. तर मग पहिली कंडिशन काय आहे की कफप्रधान अवस्था पाहिजे. म्हणजे काय, रुग्णाचे हेतू एकतर हे प्राधान्याने कफप्रधानाचे पाहिजेत, असोसिएटेड पित्त चालेल किंवा वात चालेल, पण प्राधान्याने कफप्रधानाचे हेतू रुग्णाचे पाहिजे किंवा कफप्रधान प्रकृती रुग्णामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन ते काय सांगितलेलं आहे की उत्क्लिष्टान म्हणजे काय, तर उत्क्लिष्टांची टीका त्यांनी खालच्या टीकेमध्ये दिलेलं आहे. तिसऱ्या ओळीत ते काय म्हणतात, उत्क्लिष्टान इति उल्हासादीना बहिर्गमनोन्मुखान, म्हणजे उत्क्लिष्टान म्हणजे काय सांगितलंय त्यांनी की हे जे उल्हासादी जे उत्क्लेशाची लक्षणे आहेत हे रुग्णामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. आणि
तिसरी कंडिशन काय आहे की आमाशय स्थितान. आमाशय स्थितान म्हणजे दोष हे आमाशयस्थ असली पाहिजे. त्यावेळी त्यांनी आपल्याला काय म्हणलेलं आहे की तुम्ही वमन द्या अशा वेळी. म्हणजे एकतर कफप्रधान अवस्था पाहिजे, उत्कृष्ट दोष पाहिजे आणि हे आमाशय स्थितान. आता हे दोष आमाशय स्थितान असतात म्हणजे काय, तर त्यांनी जे त्याच अध्यायामध्ये लगेच खाली जो 147वा श्लोक क्रमांक आहे त्याच्यामध्ये त्यांनी लगेच तिथे वमनासाठी कॉन्ट्राइंडिकेशन सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे तो पहिला शब्द आहे तो अनुपस्थित दोषाणाम असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. मग हे कॉन्ट्राइंडिकेशन जर अनुपस्थित दोषाणाम असेल तर मग हे आमाशय स्थितान म्हणजेच काय उपस्थित दोषाणाम. आता हे उपस्थित दोषाणाम काय आहे, तर हे त्यांनी चरकांनी सूत्रस्थानाचा जो दुसरा अध्याय आहे जिथे पंचकर्मासाठी त्यांनी इंडिकेशन सांगितलेलं आहे, तर त्या दुसऱ्या अध्यायामध्ये ते या उपस्थितानामची टीका त्यांनी दिलेली आहे. तर आपण ते बघूया. चरक सूत्रस्थान अध्याय 2 श्लोक क्रमांक 15 पान नंबर 25. तर उपस्थितानाम म्हणजे श्लोक काय आहे की तानी उपस्थित दोषाणाम स्नेह स्वेदोपपादनैहि पंचकर्माणि कुर्वीत मात्रा कालम विचारयन. या उपस्थितानामची टीका त्यांनी तिसऱ्या ओळीत दिलेली आहे. तर काय म्हणतात, उपस्थित दोषाणाम इति शाखाम त्यक्त्वा कोष्ठगमनेन तथा लीनत्व परित्यागेन. म्हणजे शाखाम त्यक्त्वा म्हणजे शाखा सोडलेला आहे त्यांनी, आणि कोष्ठगमनेन म्हणजे कोष्ठाकडे त्यांची गती झालेली आहे किंवा कोष्ठाकडे ते दोष आलेले आहेत. तथा लीनत्व परित्यागेन म्हणजे लीनावस्था त्यांची नाहीये, म्हणजे दोष आता लीनावस्थेत नाहीयेत. म्हणजे काय, ते आता त्यांची उत्क्लेश अवस्था आहे किंवा दोष हे जसं आता आपण बघितलं की बहिर्गमनोन्मुखान दोष हे उत्क्लेश अवस्थामध्ये दिसत आहेत. म्हणजे उपस्थित दोषाणाम ही कंडिशन ही आमाशय स्थितानाम सारखीच आहे, जे त्यालाच त्यांनी इथे उपस्थित दोषाणाम असं म्हटलेलं आहे. मग आता आपण हे 3 कंडिशन्स बघितले की एकतर कफप्रधान अवस्था, उत्कृष्ट अवस्था आणि दोष हे आमाशय स्थित असले पाहिजे. मग अशा वेळी काय करायचं, आपल्याला वमन द्यायचंय. वमनैहि, आता जो खालचं त्यांनी म्हणलंय वम्यानाम वमनैर हरेत. आता वमनैहि जे हा जो शब्द आहे तो बहुवचन आहे. तर ते टीकेमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की वमनैहि इति बहुवचनेन प्रकृत्यादपेक्षया बहुनाम वमन द्रव्य योगानाम प्रयोगम दर्शयती. ते काय म्हणतात की प्रकृत्यादिपेक्षा म्हणजे प्रकृती, बल यांचा जर तुम्ही विचार केला तर परत तुम्हाला जर उत्क्लेश अवस्था दिसली तर तुम्ही परत वमन द्रव्याचा प्रयोग करू शकता, प्रोव्हाइडेड हे वरचे सगळे कंडिशन्स त्यावेळी सुद्धा असायला पाहिजे. जे वमन दिल्याच्या नंतर परत तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उत्क्लेश अवस्था दिसते किंवा कफप्रधान अवस्था आहे, आणखीन दोष आहेत, त्यावेळी आमाशयस्था आहेत, तर त्यावेळी तुम्ही परत वमन द्रव्यांचा प्रयोग करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण सुश्रुत सूत्रस्थानाचा जो 43वा अध्याय आहे, जो वमनद्रव्य विकल्प विज्ञानीय नावाचा जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वमन द्रव्यांचा संग्रह त्यांनी तिथे केलेला आहे आणि वमन द्रव्य सांगितलेले आहेत. तर त्याचा जो 5वा श्लोक आहे, तर त्या वमन द्रव्याच्या खाली त्यांनी 5व्या श्लोकामध्ये वमनाचे इंडिकेशन सांगितलेले आहेत. तर त्या वमनाच्या इंडिकेशन मध्ये त्यांनी पहिला शब्द जो वापरलेला आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, विशेषेण श्लेष्म ज्वर. पुढे त्यांनी दिलेलं आहे प्रतिशयांतर विद्रदी वगैरे, पण जो विशेषेण श्लेष्म ज्वर सांगितलेला आहे म्हणजे तिथे त्यांना सुश्रुताचार्यांना सुद्धा श्लेष्म ज्वर म्हणजे ही कफप्रधान अवस्था अपेक्षित असेल असं आपण इथे सांगू शकतो. म्हणजे हा जो श्लोक आहे चरकांनी सांगितलेला, जो कफप्रधान उत्कृष्ट दोषांचा सांगितलेला आहे, तर हा जो श्लोक आहे तर तो हा एक सद्यो वमनाची कंडिशन त्यांनी इथे सांगितलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आपण ट्रेडिशनली वापरतो, जसं स्नेहपान द्या, मग स्नेह विश्रांतीचा काळ द्या, मग त्याच्यानंतर रुग्णाला म्हणजे जो म्हणजे एकदम सकाळचा काळ दिलेला आहे त्या काळीच वमन करा, हे जे काही सगळे ट्रेडिशनल वमनामध्ये आपण करतो ती तशा प्रकारचे इथे अपेक्षित नाहीये. म्हणजे स्नेहन स्वेदन न देतात उत्क्लेशित अवस्था दिसल्याच्या नंतर तर तुम्ही दिवसामध्ये कधीही रुग्णामध्ये उत्क्लेशित अवस्था दिसली तर तुम्ही कोणत्याही वेळी रुग्णाला वमन देऊ शकता. तर हे वमन देत असताना चरकाचार्यांनी सद्य वमनाचे इंडिकेशन सूत्रस्थानापासून ते चिकित्सा स्थानापर्यंत बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यावेळी त्यांनी वेगवेगळे कल्प सुद्धा वापरलेले आहेत. तर आपण याचे काही आता एक्झाम्पल्स बघूया की चरकाचार्यांनी कुठे कुठे सद्य वमन सांगितलेलं आहे आणि त्यासाठी काय काय द्रव्य वापरलेले आहेत. तर पहिलं आपण उदाहरण घेऊया, चरक विमानस्थानामध्ये अलसकाची चिकित्सा त्यांनी जी सांगितलेली आहे, तर आपण तो श्लोक बघूया. चरक विमानस्थान अध्याय 2 श्लोक क्रमांक 13
पान नंबर 239. तर या श्लोकात ते काय म्हणतात, चरक विमानस्थान अध्याय 2 श्लोक क्रमांक 13. तर या श्लोकात ते अलसकाची चिकित्सा सांगताना काय म्हणतात, तत्र साध्यमामम प्रदुष्टम अलसीभूतम उल्लेखयेत आदौ पाययित्वा सलवण उष्णम वारी. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की इथे अलसकाची चिकित्सा करताना तुम्ही रुग्णाला वमन द्या आणि त्यासाठी काय वापरा, सलवण उष्णम वारी म्हणजे लवण जल वापरा आणि रुग्णाला वमन द्या. इथे सुद्धा स्नेहस्वेद जे स्नेहपानाचा काळ आहे, स्नेह विश्रांतीचा काळ आहे, असं इथे काहीही अपेक्षित नाहीये. रुग्णाला इथे जर उत्क्लेशाची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही इथे रुग्णाला वमन देऊ शकता, असं त्यांनी आलसकाच्या चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी कल्प काय वापरायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. जो चरक सूत्रस्थानाचा जो 13वा अध्याय आहे, स्नेहविधी अध्याय, तर त्या अध्यायामध्ये चरक सूत्रस्थान अध्याय 13 श्लोक क्रमांक 53 पान नंबर 84. चरक सूत्रस्थान अध्याय 13 श्लोक क्रमांक 53 पान नंबर 84. तर इथे त्यांनी जे स्नेहनासाठी जे अयोग्य सांगितलेले आहेत त्याच्या संदर्भात आलेला हा श्लोक आहे. स्नेहन अयोग्य सांगताना ते काय म्हणतात की संशोधनात द्रुते येषाम वृक्षणम संप्रवक्षते न तेषाम स्नेहनम शस्तम उत्सन्न कफमेधसाम. उत्सन्न कफमेधसाम म्हणजे काय, तर त्यांनी टीकेमध्ये इकडे पान नंबर 85 वर त्यांनी सांगितलेलं आहे की खालून चौथी ओळ आहे, उत्सन्न कफमेधसाम म्हणजे उत्सन्नो वृद्ध कफोमेधश्च येषाम ते तथा. म्हणजे हे वृद्ध कफाची ही अवस्था आहे. पण इथे हे काय आहे, तर हे स्नेहनाला कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. न तेषाम स्नेहनम म्हणलेलं आहे त्यांनी. पण ते काय म्हणतात वरच्या ओळीमध्ये संशोधन द्रुते. द्रुते म्हणजे काय, च्या शिवाय, म्हणजे संशोधनाशिवाय आपल्याला इथे रुक्षण करायचं आहे. पण संशोधनाशिवाय रुक्षण सांगितलेलं आहे त्यांनी इथे, पण स्नेहन कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितलेलं आहे. तर आपण या कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला इथे स्नेहपान न करता आपण इथे सद्यवमन करून रुक्षण रुग्णाचा आपण इथे करू शकतो. म्हणजे ही अवस्था सुद्धा एक सद्यवमनाची अवस्था आहे, आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. चरक चिकित्सा स्थानाचा जो 3रा अध्याय आहे, गुल्म चिकित्सा 5वा अध्याय, चरक चिकित्सेचा जो 5वा अध्याय आहे, गुल्म चिकित्सा अध्याय, त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 29 पान नंबर 437. तर या श्लोकामध्ये त्यांनी वातज गुल्माची चिकित्सा सांगितलेली आहे. श्लोक क्रमांक 29. तर वातज गुल्माची चिकित्सा सांगताना ते काय म्हणतात, वातगुल्मो कफवृद्ध. म्हणजे आधी त्यांनी गुल्मामध्ये सुद्धा त्यांनी वातज गुल्मामध्ये जरी वमन हे कॉन्ट्रा इंडिकेटेड असलं तरी सुद्धा ते काय म्हणतात, वातगुल्मे कफोवृद्धे हत्वाम अग्निम अरुचिम यदि उल्लासम गौरवम तंद्रा जनेद उल्लेखितु तम. म्हणजे इथे सुद्धा जर उत्क्लेशाची लक्षणे असेल आणि ऊर्ध्व कफवृद्धी आहे इथे, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही वमन देऊ शकता. म्हणजे तोच सिद्धांत आहे तो चरकाचार्यांनी पूर्ण संहितेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि तशी अवस्था असताना वमनच इंडिकेटेड केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 7 श्लोक क्रमांक 43 पान नंबर 452. तर हे जे कुष्ठ चिकित्सा अध्याय आहे, तर त्या कुष्ठाची जी आधी त्यांनी त्याच्या वरच्या श्लोकांमध्ये श्लोक क्रमांक जो 39 आहे त्याच्यामध्ये ते कुष्ठाची सामान्य चिकित्सा सिद्धांत सांगतात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की वातोत्तरेषु सर्पीर वमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु. म्हणजे वातज कंडिशन असेल तर तुम्ही सर्पी पान द्या, श्लेष्मज कंडिशन असेल तर वमन द्या. पण त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये ते आणखीन स्पेसिफाय करतात की या वमनासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो श्लोक क्रमांक 43 आहे त्या श्लोकात ते काय म्हणतात, दोषोत्क्लिष्टे हृदय वाम्य हा कुष्ठेषु च ऊर्ध्व भागेषु. म्हणजे कुष्ठामध्ये वमन देत असताना सुद्धा तुम्ही याच कंडिशनचा विचार करायला त्यांनी सांगितले आहे. दोषोत्क्लिष्ट असताना आणि ऊर्ध्वभागी म्हणजे ऊर्ध्व कफ असताना त्यावेळी तुम्ही वमन देऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आणखीन एक आपण उदाहरण बघूया शेवटचा. या चरक चिकित्सामध्ये जो यक्ष्मा चिकित्सा आहे, यक्ष्मा चिकित्सेमध्ये देखील त्यांनी असाच एका कंडिशनचं वर्णन केलेलं आहे. चरक चिकित्सा स्थान अध्याय 8 श्लोक क्रमांक 118
पान नंबर 465. 118 श्लोक. चरक चिकित्सा स्थान अध्याय 8 श्लोक क्रमांक 118. तर या श्लोकात ते काय म्हणतात, यक्ष्मा चिकित्सा सांगत असताना म्हणतात की कफ प्रसेके बलवान श्लेष्मिके छळदयेन नरहा. म्हणजे परत इथे त्यांनी तीच कंडिशन सांगितलेली आहे की आता ऊर्ध्व कफे म्हणजे इथे सुद्धा त्यांनी परत तीच कंडिशन सांगितली की कफप्रधान उत्कृष्ट अवस्था असताना तुम्ही तिथे वमन द्या. आणि आणखीन एक उदाहरण बघूया, जो कफज पीनस आहे. चरकांनी चिकित्सा स्थानाचा जो 26वा अध्याय आहे, तो 26व्या अध्यायामध्ये त्यांनी जिथे पीनस चिकित्सा वर्णन केलेली आहे, श्लोक क्रमांक 150. चरक चिकित्सा स्थान अध्याय 26 श्लोक क्रमांक 150. तर या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की कफक जे दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितलेलं आहे की देयम कफग्न वमनम उत्कृष्ट श्लेष्मणे हितम. कफग्न वमनम म्हणजे कफग्न द्रव्यांनी युक्त असा वमन त्यांनी द्यायला सांगितलेलं आहे. कफश पिनसामध्ये त्यांनी ही वमनाची कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे. तर मग या सगळ्यांवरून आपण एकच म्हणू शकतो की चरकाचार्यांनी सद्य म्हणजे सद्य वमनाची कंडिशन ही बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेली आहे. फक्त त्यासाठी ती अवस्था पाहिजे, म्हणजे कफप्रधान अवस्था पाहिजे आणि उत्क्लेशाची लक्षणे रुग्णामध्ये असेल तर आपण तिथे वमन देऊ शकतो. जो आता आपण पहिला सिद्धांत किंवा पहिली अवस्था ती झाली आता वमनाची. आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळूया, ते म्हणजे सर्पीपान. तर सर्पीपानाच्या संदर्भात काय श्लोक आलेला ते आपण बघूया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 3 श्लोक क्रमांक 164 पान नंबर 413. तर या संदर्भात सर्पीपानाच्या संदर्भात चरकाचार्य काय म्हणतात, तर आता ऊर्ध्व कफे मंदे वात पित्तोत्तरे ज्वरे परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानम यथा अमृतम. काय पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितलेलं की कफे मंदे म्हणजे कफ क्षीण अवस्था असताना आणि वात पित्तोत्तरे ज्वरे म्हणजे वातपित्त डॉमिनंट कंडिशन पाहिजे. आणि पुढे काय म्हणतात, परिपक्वेषु दोषेषु म्हणजे हे निराम अवस्थेकडे जेव्हा आलेली आहे त्यावेळी. मग ही जी अवस्था आहे ही कशी येते ते सुद्धा त्यांनी टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे. तर ते काय म्हणतात की टीकेची खालून एक 6वी-7वी ओळ आहे, तर त्यामध्ये ते काय म्हणतात की तरुण ज्वरे सामदोषतात. तरुण ज्वरामध्ये सामावस्था असते आणि दोष कसे असतात, आमाशय समुत्थ असतात. तथा आमाशय समुत्था कफ प्रबलत्वम भवती. दोष हे आमाशय समुत्थ असल्यामुळे कफाचा प्राबल्य असतो. दशाहाद उत्तरम तू लंघनादीनाम कफहा क्षीणो भवती. म्हणजे तुम्ही ते आधी त्यांनी लंघनादी जो उपक्रम सांगितलाय 10 दिवसापर्यंत करा, किंवा आपण म्हणू शकतो की प्रत्येक पुरुष हा वेगळा असल्यामुळे 10 दिवसापेक्षा काही लोकांना जास्त दिवस सुद्धा हा लंघनादी उपक्रम लागू शकतो. तर इथे त्यांनी देताना असं दिलेलं की 10 दिवसाच्या नंतर जे लंघनादी उपक्रम तुम्ही देता त्यामुळे काय होतं, कफ क्षीण होतो आणि ज्वर संतापेन वृक्षेण धातू शोषणाश्च वातपित्ते वर्धते. म्हणजे त्यामुळे काय होतं, धातूंच्या शोषणाने जो वृक्षता येते त्यामुळे वातपित्तोत्तर ही आपल्याला कंडिशन दिसते. म्हणजे मंद कफ आणि वातपित्तोत्तर कंडिशन ही लंघनाच्या नंतर येणारी कंडिशन आहे. त्यामुळे आधी त्यांनी लंघनाची चिकित्सा सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा कफ क्षीण होतो आणि वातपित्तोत्तर अवस्था अशी येते त्यावेळी त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, सर्पीपान करायला सांगितलेलं आहे. तर सर्पीपानासाठी बऱ्याच ठिकाणी जे संहितेमध्ये चिकित्सा स्थानामध्ये बऱ्याच सर्पींचं म्हणजे वेगवेगळ्या सिद्ध घृतांचं वर्णन आलेलं आहे. तर त्या बऱ्याच घृतांमध्ये त्यांनी वातपित्त कंडिशन सांगितलेलं आहे की ह्या वातपित्त कंडिशन मध्ये तुम्ही म्हणजे ज्या द्रव्यांनी सिद्ध केलेली आहे त्या द्रव्यानुसार त्यांनी कंडिशन सांगितलेले आहेत. तर आपण तसं एखाद दोन एक्झाम्पल बघायचे झाले तर अपस्मार चिकित्सेमध्ये त्यांनी जे जीवनीय घृताचं वर्णन केलेलं आहे तर त्याच्या इंडिकेशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे वातपित्त अपस्मारामध्ये तुम्ही वापरा, असं या जीवनीय घृताचं इंडिकेशन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो श्वद्रंष्टादी घृत सांगितलेला आहे, क्षतक्षीण अध्याय जर आपण पाहिला तर क्षतक्षीण अध्यायामध्ये त्यांनी जो श्वद्रंष्टादी घृत सांगितलेला आहे त्यात पण त्यांनी सांगितलंय की हे वातपित्त अवस्थेमध्ये तुम्ही वापरा. आपण एक दुसरा एक्झाम्पल बघूया की चरक चिकित्सेचा जो 12वा अध्याय आहे, 12वा अध्याय शोथ चिकित्सा अध्याय, तर त्यामध्ये आपण बघूया की घृताचं इंडिकेशन त्यांनी कसं सांगितलंय. चरक चिकित्सा स्थान अध्याय 12 श्लोक क्रमांक 18 पान नंबर 484. तर या श्लोकात ते काय म्हणतात,
श्लोक क्रमांक 18. हा, तर या श्लोकामध्ये त्यांनी म्हणजे अवस्थानुसार तिथे पण त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय करायला पाहिजे. आमज कंडिशन असेल तर लंघन पाचन करा, मग त्याच्यानंतर पुढे दोष शिरोगत असतील तर काय करा, त्याप्रमाणे सांगितलेले आहे. तर त्याचप्रमाणे त्यांनी जे घृताचं इंडिकेशन त्यांनी देताना ते 18व्या श्लोकामध्ये म्हणतात की घृतम तू पित्त अनिलजे स तिक्तकम, म्हणजे घृत तुम्ही हे वात पित्तोत्तर कंडिशन मध्येच द्या. वात पित्तोत्तर कंडिशन मध्ये, पण ते कसा द्या तर सतिक्तकम, त्यांनी ते त्या त्या व्याधीनुसार त्या त्या द्रव्यांनी सिद्ध घृताचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण घृतपान द्यायचं असेल तर ही कंडिशन लक्षात ठेवणे महत्वाची आहे की ऊर्ध्व कफ हे मंद असा, म्हणजे कफ मंद अवस्था आणि वात पित्तोत्तर अवस्था ही अवस्था पाहणे ही खूप महत्वाची आहे. मग या घृतपानासाठी काही त्यांनी अपवादात्मक कंडिशन पण त्यांनी सांगितलेलं आहे की घृतपानामध्ये ते म्हणतात की जर कफ जर खालच्या ओळीमध्ये ते 165 नंबरचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये ते सांगतात की निदर्शन आह अपि ज्ञात्वा कफोत्तरम लंघितम न सर्पिहि पायेद वैद्यः कषायेहि तम उपाचरेत. म्हणजे ते काय म्हणतात या श्लोकामध्ये की जर 10 दिवसापर्यंत आपण सुरुवातीला बघितलं की 10 दिवसापर्यंत लंघनादी चिकित्सेच्या नंतर जी निरामावस्था येते, सामावस्था संपलेली असते आणि कफ क्षीण होतो, तर या 10 दिवसाच्या नंतर सुद्धा जर कफदोष प्राधान्य आणखीन असेलच, म्हणजे कफेमंद्या जर अशी अवस्था प्राप्त झालेली नाही, तर अशा ठिकाणी त्यांनी घृतपान हे स्ट्रिक्टली कॉन्ट्रा इंडिकेटेड सांगितलेलं आहे. मग अशा ठिकाणी तुम्ही अन्य चिकित्सा किंवा कषायाचा प्रयोग तुम्ही करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे आपण पाहिलं की सर्पी पानाच्या संदर्भात काय श्लोक आलेला आहे. आता आपण तिसरी जी अवस्था आहे दुग्धपानासाठी जी अवस्था सांगितलेली आहे, आपण ती अवस्था बघूया. आता ही दुग्धपानाची जी अवस्था आहे ती परत निराम अवस्थेतच त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या संदर्भात काय श्लोक आलेला आहे तर चरक चिकित्सास्थान अध्याय 3 श्लोक क्रमांक 167-68, पान नंबर 413. तर या श्लोकात ते काय म्हणतात, दाह तृष्णा परितस्य वातपित्तोत्तरम ज्वरम बद्ध प्रच्युत दोषम वा निरामम पैसा जयेत. म्हणजे यात काय म्हणतात ते पहिली कंडिशन काय, दाह आणि तृष्णा ही लक्षणे असायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच काय वातपित्तोत्तर, म्हणजे हे वातपित्ताची जी लक्षणे आहेत किंवा वातपित्तोत्तर प्रिडॉमिनन्स असतील तर, आणि त्याच्यासोबतच ते आणखीन काय म्हणतात की बद्ध प्रच्युत दोषम वा, बद्ध प्रच्युत दोष असतील. मग हे बद्ध प्रच्युत दोष म्हणजे काय, तर ते खाली टीकेमध्ये देतात. टीकेच्या दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणतात, बद्ध दोषत्वम अप्रवर्तमान दोषत्वम, म्हणजे बद्ध दोष म्हणजे अप्रवर्तमान दोष, म्हणजे दोषात कशा आहेत तर स्टॅटिक कंडिशन मध्ये आहेत, तर असे दोष. आणि प्रच्युत दोषाची टीका काय दिलेली आहे त्यांनी, प्रच्युत दोषत्वम तू स्तोकेन प्रवर्तमान दोषत्वम, म्हणजे दोष काय कमी प्रमाणामध्ये बाहेर पडत असतील. म्हणजे एकतर बद्ध दोषत्व आहे आणि प्रच्युत दोषत्व आहे, म्हणजे दोष स्टॅटिक कंडिशन मध्ये आहेत आणि दुसरी कंडिशन काय की स्तोकेन म्हणजे अल्प प्रमाणामध्ये बाहेर पडत असतील. मग आणि जर आपण ही जी अवस्था, या दोन्ही अवस्था बघितल्या तर आपल्याला हे थोडे वेगळे वाटतात. म्हणजे तर मग कसं द्यायचं, म्हणजे बद्ध दोष पण आहे आणि प्रच्युत दोष पण आहे, की या दोन अवस्था वेगळ्या आहेत की एकाच ठिकाणी दिसतात, मग या ठिकाणी दुग्ध कोणता वापरायचा असा आपल्याला प्रश्न पडतो. तर याचं एक्सप्लेनेशन सुद्धा चरकाचार्यांनी आपल्या टीकेमध्येच खाली वर्णन केलेलं आहे. तर हे दुग्धपान आता कसं द्यायचं, तर चरकांनी सूत्रस्थानाचा जो पहिला अध्याय आहे, तर त्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी दुधाचे गुणांचं वर्णन केलेलं आहे. तर ते आपण बघूया. चरक सूत्रस्थान अध्याय 1 श्लोक क्रमांक 111, पान नंबर 22. तर इथे चरकांनी वेगवेगळ्या क्षीराचं वर्णन केलेलं आहे. तर त्या 111 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्या श्लोकात ते काय म्हणतात, पुरुषे ग्रथितम पथ्यम वातपित्त विकारिणाम. इथं पण त्यांनी वातपित्त विकारिणाम म्हणजे वातपित्तोत्तर कंडिशनच सांगितलेलं आहे. म्हणजे तोच एक, म्हणजे तीच कंडिशन चरकांनी सगळीकडे सेम ठेवलेली आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. वातपित्त कंडिशन सांगितलेले, पण पुरुषे ग्रथितम पथ्यम पण आपण परत त्याच्या वरच्या श्लोकामध्ये जो म्हणजे 110 नंबरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी अतिसार याचा शब्द सुद्धा वापरलेला आहे. म्हणजे अतिसारे तिथे पण त्यांनी दुग्धपान सांगितलेलं आहे. तर आता ह्या दोन्ही कंडिशन असेच आहेत, एकतर बद्ध दोष पुरुषे
ग्रथितम पथ्यम आणि अतिसारे म्हणजे प्रच्युत दोष अशी कंडिशन ही असू शकते. तर हे अशा दोन कंडिशन त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर इथे चरकाचार्यांनी जो 27वा अध्याय आहे सूत्रस्थानाचा अन्नपान विधी अध्याय, तर त्याच्यामध्ये हे आता इथे त्यांनी दुधाचे सामान्य गुणांचं वर्णन केलेलं आहे. तर त्यांनी पुढे जो अन्नपान विधी अध्याय आहे त्याच्यामध्ये ते इंडिव्हिज्युअल दुधांचा वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या गुणांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी ते काय म्हणतात तर आपण ते बघूया. चरक सूत्रस्थान अध्याय 27 श्लोक क्रमांक 222 पान नंबर 165. तर श्लोक क्रमांक 222 जर आपण 222वा श्लोक बघितला 27वा अध्यायातला, तर तिथे त्यांनी छागपयाचं वर्णन केलेलं आहे. आणि छागपयाच्या गुणाचं वर्णन करत असताना त्याच्यात ते म्हणतात की हे ग्राही आहे आणि कसं आहे अतिसारघ्न आहे. ग्राही असल्यामुळे ते काय अतिसारघ्न म्हणून सांगितलेलं आहे छागपय. म्हणजे हे छागपय जे ज्यांनी सांगितलं म्हणजे चरकाने जे सांगितलेलं आहे तर ते आपण प्रच्युत दोष जी अवस्था आहे, मग दाह तृष्णा परितस्य वात पित्तोत्तरम ज्वर आहे पण त्याच्यासोबत प्रच्युत दोष अवस्था आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही या छागपयाचा वापर करू शकता आणि हेच त्यांनी त्या श्लोकाच्या टीकेमध्ये सांगितलेलं आहे. मग आता हे बद्ध प्रच्युत दोषाच्या ठिकाणी काय वापरायचं तर गव्य क्षीर म्हणजे गोदुग्ध वापरायचा. तर ते काय म्हणतात की गोदुग्ध हे आपल्या सरगुणाने हे जे बद्ध दोषाची कंडिशन आहे ते दूर करते. म्हणून जर जिथे दाह तृष्णा परितस्य आहे, वातपित्तोत्तर ज्वर आहे किंवा वातपित्तोत्तर अवस्था आहे आणि बद्ध दोष आहे तर तिथे गोदुग्ध वापरा. आणि प्रच्युत दोष सारखी कंडिशन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही छागपय वापरा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर याच संदर्भात आपण एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण लिहोदराचं उदाहरण आपण घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की उदरामध्ये दुग्धपान हे सांगितलेलं आहे, पण तिथे पण कधी कोणता दुग्ध द्यावा हे आपण विचार करायला पाहिजे त्या गुणानुसार किंवा आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे किंवा तिथे दोष कुठल्या कंडिशन मध्ये आहेत त्यानुसार आपण ते ठरवायला पाहिजे. तर आपण एक लिहोदराचं उदाहरण घेऊया. लिहोदराची चिकित्सा सांगताना चरकाचार्य काय म्हणतात तर चरक चिकित्सा स्थानाचा 13वा अध्याय बघूया आपण. चरक चिकित्सा स्थान अध्याय 13 श्लोक क्रमांक 87 पान नंबर 495. चरक चिकित्सा स्थान अध्याय 13 श्लोक क्रमांक 87 पान नंबर 495. तर या श्लोकात ते काय म्हणतात जे पित्तज अवस्था आहेत लिहोदरामध्ये तर त्याची चिकित्सा देताना त्यांनी क्षीरपान सांगितलेलं आहे आपल्याला. पैत्तिके जीवनीयानी सर्पिषी क्षीरवस्तयः रक्तावसेकः संशुद्धिः क्षीरपानम च शस्यते. इथे क्षीरपान त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता इथे आपण कोणता क्षीर द्यायचा तर त्यांनी जे लिहोदराची लक्षणे सांगितलेली आहेत त्याच अध्यायामध्ये पान नंबर 413 वर श्लोक क्रमांक 38. तर हे जे आता जे आपण बघितले की दुग्धपानासाठी काय इंडिकेशन्स आहेत तर तेच लक्षणे इकडे आपण पुन्हा बघू शकतो की दाह तृष्णा परितस्य तृष्णा त्यांनी दिलेला आहे की पिपासा हे लक्षण त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे त्या 38व्या श्लोकामध्ये. ज्वर हे लक्षण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचसोबत ते पहिल्या ओळीत काय म्हणतात वर्चो मूत्र ग्रहा आणि वरच्या आणि मूत्राचं ग्रह म्हणजे तिथे बद्ध दोषासारखी कंडिशन आहे. मग अशा ठिकाणी आपण काय देऊ शकतो तर रुग्णाला इथे गोदुग्धाचा आपण इथे प्रयोग करू शकतो. म्हणजे लिहोदरामध्ये ही अवस्था असताना आपण गोदुग्धाचा प्रयोग आपण करू शकतो असं आपण यावरून म्हणू शकतो. आता हे पाहिलं आपण दुग्धपानाच्या संदर्भात. आता आपण विरेचनाच्या संदर्भात चरकाचार्य काय म्हणतात ते बघूया. तर चरक चिकित्सा स्थान परत आपल्या मूळ अध्यायाकडे आपण जाऊया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 3 श्लोक क्रमांक 168 पान नंबर 413. तर या श्लोकामध्ये विरेचना संदर्भात चरकाचार्य काय म्हणतात की क्रियाभिः प्रशमं न प्रयाति यदा ज्वरः अक्षीणबलमांसाग्नेः शमयत्तं विरेचनैः. तर या श्लोकात त्यांनी काय सांगितलेलं आहे की विरेचनैः जसं आपण वमनैः बघितलं तसं आता परत इथे विरेचनैः म्हणजे हे पण बहुवचन आहे आणि ते सांगतात की विरेचन टीकेमध्ये काय म्हणतात तिसऱ्या ओळीमध्ये विरेचनैः इति बहुवचनेन वमन विरेचने अपि गृह्यते. म्हणजे इथे वमन आणि विरेचन तुम्ही असे दोन्ही अर्थ इथे घेऊ शकता. मग ते कधी इंडिकेशन आहे मग वमन कधी वापरायचं आणि विरेचन कधी वापरायचं तर मग क्रियाभिः प्रशमं न प्रयाति यदा ज्वरः अक्षीणबल मांसाग्ने जी महत्वाची कंडिशन आहे ती कोणती अक्षीणबल मांसाग्ने. म्हणजे आपल्याला विरेचन देत असताना किंवा आता जसं आपण बघितलं की वमन पण सांगितलं त्यांनी वमन देत असताना हे बघणं महत्वाचं आहे की अक्षीणबल मांसाग्ने पाहिजे. तर आपण सध्या इथे विरेचनाबद्दल बोलतोय तर त्याबद्दल बघूया. म्हणजे विरेचन देत असताना आपल्याला बल आणि अग्नी या दोघांचा सुद्धा विचार करणं महत्वाचा आहे.
म्हणजे आता त्यांनी इथे काय सांगतात की जर दोष ऊर्ध्व मार्गाने जर प्रवर्तित होत असतील, मग तुम्ही आता आपण बघितलं, आता परत तिथे आपण म्हणू शकतो जो आपला पहिला श्लोक होता, कफप्रधान उत्कृष्टान दोषान आमाशय स्थितान, अशी जर कंडिशन असेल आणि अक्षीण बल मांसाग्नी असेल तर तुम्ही तिथे वमन देऊ शकता. आणि जर दोषे अधोमार्गाने प्रवर्तित असतील तर मग तिथे तुम्ही विरेचन देऊ शकता. हीच कंडिशन परत तिथे तीच कंडिशन आहे. मग आता या असाच उदरामध्ये आपल्याला सांगितलं की उदरामध्ये सुद्धा विरेचन सांगितलेलं आहे. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी त्यांनी अक्षीण बल मांसाग्नी ही कंडिशन विरेचन सांगताना बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे. तर आपण एक उदराचं उदाहरण घेऊया. चरक चिकित्सास्थान अध्याय 13 श्लोक क्रमांक 118 119 पान नंबर 497. तर याच्यामध्ये ते उदरासंदर्भात विरेचन देताना काय म्हणतात, एभी स्निग्धाय संजाते बले शांतेच मारुते स्त्रस्ते दोष आशये दद्यात कल्पदिष्टम विरेचनम. विरेचन कधी द्यायचं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि याच्या जर वरचे आपण श्लोक बघितले 13व्या अध्यायामध्ये 118च्या वरचे जे श्लोक बघितले तर त्याच्यात त्यांनी सुरुवातीला सगळीकडे घृताचं म्हणजे घृताचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळे जे घृत आहेत ते दीपनीय घृत सांगितलेले आहेत. म्हणजे उदरामध्ये जी संप्राप्ती घडते महत्वाची अग्निमांद्यातून उत्पन्न होणारी पुढची संप्राप्ती, मग आधी त्यांनी ती अग्निमांद्याची संप्राप्ती भंग करण्यासाठी तिथे आधी या जीवनीय सर्पींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे तिथे जीवनीय सर्पी वापरल्याच्या नंतर म्हणजे तुमचा अग्निमांद्य कमी झाला आणि अग्नी चांगली झाली, जे आपण बघितलं की अक्षीण बल मांस अग्नी या 3 गोष्टी पाहिजे. मग त्यातला अग्नी त्यांनी आधी व्यवस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलंय, संजाते बले म्हणजे बल तिथे व्यवस्थित असताना पुढे तुम्ही त्याला विरेचन देऊ शकता. त्रस्त दोष म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, म्हणजे दोष हे पुढे त्यांनी टीकेमध्ये सांगितलं, त्रस्त दोष आशयती दोषे स्नेहेन विमुक्त बंधनत्वात त्रस्ते इत्यर्थम. म्हणजे जे वर त्यांनी जीवनीय दीपनीय सर्पींचं वर्णन केलेलं आहे, त्या सर्पीमुळे स्नेहन झालेला आहे आणि त्याने विमुक्त बंधनात्वा म्हणजे सगळ्या बंधनातून ते मुक्त झालेले आहेत दोष, आणि ते आमाशयामध्ये आलेले आहेत किंवा दोष आशयामध्ये आलेले आहेत. तुम्ही अशा वेळी रुग्णाला विरेचन देऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आणखीन एक आपण उदाहरण घेऊ शकतो या संदर्भात, तो म्हणजे चरक चिकित्सा. रक्तपित्त चिकित्सेचं जे आहे तिथे पण आपल्याला माहिती आहे की रक्तपित्तामध्ये सुद्धा त्यांनी शोधन सांगितलेलं आहे, पण ते शोधन कधी द्यावं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काही इंडिकेशन सांगितले आहेत. तर आपण तो श्लोक पाहूया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 4 श्लोक क्रमांक 54 ते 56 चा श्लोक आहे, तो आपण बघूया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 4 पान नंबर 413 श्लोक क्रमांक 54. तर त्याच्यामध्ये ते रक्तपित्तामध्ये संशोधन कधी द्यावं त्या संदर्भाचा हा जो श्लोक आहे, तर त्यात ते काय म्हणतात की वक्षते बहुदोषाणाम कार्य बलवताम चयत अक्षीण बल मांसस्य यस्य संतर्पणोत्थितम बहुदोषम बलवतो रक्तपित्तम शरीरिणः काले संशोधनार्हस्य तद्धरेत निरुपद्रवम विरेचनेन ऊर्ध्वभागम अधोभागम वमनेन च. मग आपल्याला माहितीये की रक्तपित्तामध्ये त्यांनी निदान स्थानामध्ये सांगितलंय की प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्ते विधीयते, म्हणजे प्रतिमार्ग हरण आपल्याला इथे करायचंय. पण ते कधी करायचं, तर इथे स्पष्ट त्यांनी सांगितलंय की अक्षीण बल मांस ही कंडिशन पाहिजे. आणि रक्तपित्त हा कसा पाहिजे, तर संतर्पणोत्थ पाहिजे. म्हणजे संतर्पणोत्थ हेतूने घडलेला हा रक्तपित्त पाहिजे आणि बहुदोष अवस्था पाहिजे. जर ही सगळी अवस्था असेल तर तुम्ही रक्तपित्तामध्ये सुद्धा प्रतिमार्गमच्या हरणे या सिद्धांतानुसार तुम्ही रुग्णाला वमन किंवा विरेचन दोन्हीपैकी जसे दोषांची अवस्था असेल त्यानुसार तुम्ही देऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण हे बघितलं आता विरेचनाच्या संदर्भातलं विवेचन. आता जो पुढचा श्लोक आहे निरोह बस्तीच्या संदर्भात, तो आपण श्लोक पाहूया. निरोह बस्तीच्या संदर्भात काय म्हणतात चरकाचार्य की चरक चिकित्सा स्थान अध्याय 3 श्लोक क्रमांक 169 पान नंबर 413. तर या श्लोकात काय म्हणतात, ज्वर क्षीणस्य न हितम वमनम न विरेचनम कामम तु पयसा तस्य निरुहैर्वा हरेन्मलान. म्हणजे काय म्हणतात, ज्वर क्षीण झालेला आहे आणि अशा ठिकाणी जिथे आपण वमन आणि विरेचन हे देऊ शकत नाही. म्हणजे ही कोणती अवस्था असू शकते, तर वातज अवस्था ही असू शकते, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे वातप्रधान अवस्था ही असू शकते.
तर अशा ठिकाणी मलाचं निर्हरण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तिथे पैसा किंवा निरुह देऊ शकता. परत पैसा द्यायचा असेल तर पैसा हे अनुलोमक असल्यामुळे ते अनुलोमनाचं कार्य करेल आणि मलाचं निर्हरण करेल. किंवा तुम्ही तिथे निरुह वस्ती द्या. मग निरुह वस्ती ते पण कधी द्या, परिपक्वेषु दोषेषु सांगितलेलं आहे त्यांनी. अशा कंडिशन मध्ये तुम्ही निरुह देऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर असाच सिद्धांत त्यांनी वातव्याधी चिकित्सेमध्ये सुद्धा सांगितलाय निरुहाच्या संदर्भात. तर तो श्लोक आपण बघूया. वातव्याधी चिकित्सेमध्ये श्लोक क्रमांक जो वातव्याधी चिकित्सा अध्याय श्लोक क्रमांक जो 86 आहे. वातव्याधी चिकित्सा अध्याय 28 श्लोक क्रमांक 86. तर या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, निरुहाचं इंडिकेशन सांगताना ते काय म्हणतात की दुर्बलो यो अविरेच्य स्यात निरुहही उपाचरेत. म्हणजे दुर्बल रुग्ण जो विरेचनासाठी अयोग्य आहे किंवा तिथे आपण संशोधन त्याचं करू शकत नाही, तशा ठिकाणी तुम्ही मलाचं निर्हरण करण्यासाठी निरुह वस्ती द्या. म्हणजे तोच सिद्धांत आहे, परत त्यांनी तो इकडे सांगितलेला आहे आपल्याला. हे झालं आता निरुह बस्तीच्या संदर्भात. तर आपण पुढचा श्लोक घेऊया. अनुवासन बस्तीच्या संदर्भात चरकाचार्यांनी काय सांगितलेलं आहे. तर अनुवासन बस्ती संदर्भात चरकाचार्य म्हणतात की ज्वरे पुराणे संक्षिणे श्लोक क्रमांक 172 चरक चिकित्सा स्थान अध्याय 3 श्लोक क्रमांक 172. तर या श्लोकात काय म्हणतात, ज्वरे पुराणे संक्षिणे कफपित्ते दृढाग्नये वृक्षबद्ध पुरुषाय प्रदद्याद अनुवासनम. म्हणजे काय, ज्वरे पुराणे म्हणजे ज्वराची जीर्ण झालेली अवस्था आहे आता, आणि कफपित्ते कफपित्त क्षीण झालेला असताना दृढ अग्नी, पण अग्नी कसं आहे, उत्तम आहे. तर आता कफपित्त क्षीण झालेला आहे म्हणजे काय असणार आहे, इथे वाताच्या प्राधान्यामुळे वृक्षता आलेली आहे. इथे वात प्राधान्य कफपित्त क्षीण झाल्यामुळे वाताच्या याने इथे वृक्षता आलेली आहे, म्हणून ते पुढे म्हणतात की वृक्षबद्ध पुरुषाय, परंतु अग्नी उत्तम आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही अनुवासन बस्ती द्या. तर हे अनुवासनाचं इंडिकेशन आहे. तर असंच इंडिकेशन परत चरकांनी चिकित्सा स्थानामध्ये जो गृहिणी चिकित्सा अध्याय आहे, चरक चिकित्सा अध्याय 15 गृहिणी चिकित्सा अध्याय श्लोक क्रमांक जो 80 आहे, पान नंबर 518. चरक चिकित्सा अध्याय 15 पान नंबर 518 श्लोक क्रमांक 80. तर यामध्ये ते काय म्हणतात की अनुवासन कधी द्यायचं या संदर्भाचा इथे एक आलेला श्लोक आहे. म्हणजे गृहिणीची जी चिकित्सा, वातगृहिणीची जी चिकित्सा सांगितलेली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये ते म्हणतात की शुद्धम वृक्ष आशयम बद्ध वर्चसम च अनुवासे. परत इथे तीच अवस्था आहे. आधी त्यांनी सुरुवातीला विरेचन वगैरे सांगितलेलं आहे की विरेचनाने आशय हे शुद्ध झालेला आहे तुमचा, शुद्ध झाल्याच्या नंतर, परंतु वात प्रकोपामुळे परत इथे वृक्ष आशय झालेला आहे. तर वृक्ष आशय असताना आणि बद्ध वर्चस असताना त्यावेळी तुम्ही काय देऊ शकता, इथे अनुवासन बस्ती देऊ शकता. हीच कंडिशन त्यांनी परत इथे सांगितलेलं आहे. तर हे बघितलं आपण अनुवासनाच्या संदर्भातला श्लोक. आणि आता शेवटचा बघूया आपण शिरोविरेचन किंवा मूर्ध विरेचनाच्या संदर्भात चरकाचार्य काय म्हणतात. चरक चिकित्सेमधला जो 103 अध्यायातला जो 173 नंबरचा श्लोक आहे, तर तो श्लोक आपण बघूया. गौरवे शिरसः शूले विबद्धेषु इंद्रियेषु च जीर्णज्वरे रुचिकरम कुर्यान मूर्ध विरेचनम. मूर्ध विरेचनासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की गौरवे शिरसे शूले, गौरवे म्हणजे शिरोगौरव असताना, त्याचप्रमाणे काय आणखीन शिरशूल असताना, विबद्धेषु इंद्रियेषु च म्हणजे काय, इथे इंद्रियाणा टीकेमध्ये त्यांनी दिलेलं आहे इंद्रियाणाम विबंध स्वविषय प्रवृत्तो जाड्यम, म्हणजे ते स्वतःचा विषय ग्रहण करू शकत नाहीत, म्हणजे इम्पेअर्ड सेन्सोरिया सारखी जी कंडिशन आहे, अशा कंडिशन मध्ये जीर्णज्वरे त्यावेळी तुम्ही मूर्ध विरेचन देऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला काय रुची प्राप्त, अरुची असताना म्हणजे गौरव शिरशूल विबद्धेषु इंद्रियेषु आणि अरुची ही जर अशी अवस्था असेल तर अशा ठिकाणी तुम्ही शिरोविरेचन देऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असेच कंडिशन जे चरकांनी सूत्रस्थानाचा जो दुसरा अध्याय आहे, अपामार्ग तंडुली अध्याय, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे मूर्ध विरेचनाचे योग दिलेले आहेत. आणि त्या मूर्ध विरेचनाच्या योगाच्या खालीच त्यांनी जे इंडिकेशन सांगितलेलं आहे, तर त्या इंडिकेशन मध्ये अशाच लक्षणांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर आपण ते बघूया. चरक सूत्रस्थान अध्याय 2 श्लोक क्रमांक 6 पान नंबर 24.
तर जो दुसरा अध्याय आहे अपामार्ग तंडुली अध्याय, तर त्याच्यामध्ये त्यांनी श्लोक क्रमांक 3 पासून 4-5 पर्यंत त्यांनी सगळे इथे द्रव्य सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या द्रव्य शिरोविरेचनासाठी. तर जो 6वा श्लोक आहे श्लोक क्रमांक 6, तर त्याच्यामध्ये त्यांनी तशीच कंडिशन सांगितली परत, गौरवे शिरशे शूले, गौरव आहे, शिरशूल आहे आणि बाकी त्यांनी परत पुढे अन्य व्याधींचा उल्लेख केलेला आहे. पीनस आहे, अर्धावभेदक आहे, कृमी आहे, अपस्मार आहे, घ्राणनाश आणि प्रमोह, अशा वेगवेगळ्या कंडिशन मध्ये त्यांनी या जे शिरोविरेचन द्रव्य आहेत तुम्ही यांचा प्रयोग करू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण या द्रव्यांचा इकडे प्रयोग करू शकतो. तर आपण हे जे काही अवस्था सांगितलेल्या आहेत आणि त्या अवस्थेनुसार जे काही त्यांनी चिकित्सा किंवा जे काही कर्म करायला सांगितलेले आहेत ते आतापर्यंत आपण बघितलो. तर या सगळ्यांवरून आपण काय म्हणू शकतो, जर आपल्याला ही अवस्था ओळखायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय माहित असणं आवश्यक आहे, तर दोष प्राधान्य काय आहे किंवा दोष प्राधान्य कोणते आहेत. आणि हे दोष प्राधान्य ओळखायचं असेल तर मग आपल्याला रुग्णाचे हेतू आणि लक्षण हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे रुग्णाचे आपल्याला परत हेतू काढता यायला पाहिजे, रुग्णाची लक्षणांचा असेसमेंट करता यायला पाहिजे. त्यावरून आपण दोष प्राधान्य आणि त्याच्या अंशांश विकल्पनेवरून त्या दोष प्राधान्य म्हणजे कोणत्या गुणाने परत त्या दोषांची वृद्धी झालेली आहे त्या गुणांचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. मग त्या गुणविरुद्ध चिकित्सा केल्याने ती चिकित्सा जास्त फलदायी ठरेल. त्याच्यामुळे ह्या अवस्थांचा आपण फक्त ज्वरातच नव्हे तर अन्य व्याधीमध्ये सुद्धा जेव्हा आपण चिकित्सा करू किंवा अन्य लक्षणांचा सुद्धा आपण विचार करू त्यावेळी ही कंडिशन आहे का, मग ह्या कंडिशन असताना जर आपण हे कर्म केलं, सद्योवमन असेल, विरेचन असेल किंवा निरुह बस्ती आहे, अनुवासन बस्ती आहे, तर या सगळ्यांचा आपण त्या त्या कंडिशन नुसार जर विचार करून चिकित्सा केली तर याचा आपल्याला नक्कीच फायदा चिकित्सेमध्ये होईल आणि ती चिकित्सा नक्कीच फलदायी ठरेल. धन्यवाद. तर मी आज मला परत एकदा आमचे गुरुवर्य वैद्य प्रसाद कुलकर्णी सरांनी आज इथे बोलण्याची परत एकदा संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आजचा व्याख्यान संपला असं सांगते. धन्यवाद. थँक्यू मीनाक्षी. प्रश्न आय गेस कोणाचे नाहीयेत. मीनाक्षीचे आभार आणि जॉईन झालेल्या सगळ्यांचे सुद्धा आभार. थँक्यू.